आत्मा हा नवरा, आत्मा हा नवरा कुडी हे नवरी, लिंबलो न करी ओहराशी. सोहळा झाला नवरा गावी गेला, वेगी आय ते करा नवरी बोलवा. नानिली धुनिली गजस्कंधी मिरवली, बोळवीत गेली चौघे जणी. सोहळा झाला नवरा गावी गेला, वेगी आयती करा नवरी बोलवा. ज्याची नवरी त्या हाती लाविली, सांगा म्हणे आता निश्चिंत झाली. सोहळा झाला नवरा गावी गेला, वेगी आयती करा नवरी बोलवा. पांडुरंगा करू भगवान हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तेवे मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले. आपण देवा मस्तक माझा पायावरी. आत्मा हा नवरा कुडी हे नवरी, लिंबलो न करी ओहराशी. सोहळा झाला नवरा गावी गेला, वेगी आयती करा नवरी बोलवा. पूजनीय श्री चांगदेव महाराज प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनाची पूर्णता रूपकातून व्यक्त करतात. विढल विढल व्यावहारिक दृष्टी आणि पारमार्थिक दृष्टी या दोन दृष्ट्या असतात, आणि या दोन्ही दृष्टीने आपल्या शास्त्राने एक साध्य सांगितलं की प्रापंचिक दृष्टीने मान हे साध्य आहे. मान मिळाला प्रपंच पुरा झाला. मग शेती घरी असो की नसो, आपण गेलो आणि दोन जण उठून उभे राहिले आणि खुर्ची पुढे सरकवली, प्रपंच पुरा. मग घरी काही असो की नसो, आणि घरी भरपूर आहे, आणि कोणी जर आपण आल्यावर म्हणत असे ना आलं व हे बेन, प्रपंच अधुरा. विढाल आणि
परमार्थाचं साध्य परमात्म्याचं दर्शन तरी मी पाहेन पाहेन तुझे श्रीमुख चरण. तर भगवंताचं दर्शन होणं हेच खरं पारमार्थिक साध्य आहे. आमचे तुकोबाराय म्हणतात की तुम्ही प्रपंच आणि परमार्थ करत असताना कसे जगले याला किंमत नाही. तुम्ही शेवट जर तुमचा गोड झाला तर तेच खरं आहे. शेवटी जगोड द्यायची घरे गा शेवटचं गोड काय असेल तर परमात्म्याचं दर्शन हे आध्यात्मिक दृष्टीने साध्य आहे. म्हणजे हे मिळालं की जीवन पूर्ण झालं. आणि मग या दिवशी महात्मे इहलोकाला सोडून जातात. त्यांच्या जीवनाच्या त्या तिथीला पुण्यतिथी असं म्हटलं जातं. तर असंच आपलं जीवन पूर्णत्वाला ज्यांनी पोहोचवलं तुमच्या गावाचं नव्हे महाराष्ट्राचं वैभव आदरणीय पूजनीय मी बाबांना गुरुवर्य नाही म्हणणार. तुझं वा मग असं कसं मग काय म्हणणार आहात तुम्ही? मी बाबांना गुरुनाम गुरु म्हणणार आहे. कारण आम्ही ज्यांच्याकडे शिकलो ते बाबांकडे शिकले. विठ्ठल विठ्ठल आमच्या परमार्थाची सुरुवात अगदी बालवाडी अंगणवाडी ज्यांच्याकडे झाली असे आमच्याच गावातील आदरणीय पूजनीय गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण प्रल्हाद महाराज हिरोळकर हे नागझरीचे विद्यार्थी म्हणजे गुरुवर्य बाबांचे विद्यार्थी. विठ्ठल विठ्ठल मोठमोठ्या लोकांनी ज्यांची स्तुती करावी आदरणीय पूजनीय गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांनी ज्यांच्या बुद्धीच्या विशेषतेमुळं एक विशेष नाव द्यावं अवघड शास्त्री एवढा बाबांचा अधिकार. विठ्ठल बाबांना जाऊन 25 वर्ष झाले. याला रौप्य महोत्सव म्हणतात. 12 वर्ष झाले की तप, 25 वर्ष झाले की रौप्य महोत्सव, 50 वर्ष झाले की सुवर्ण महोत्सव, 60 वर्ष झाले त्याला काय हिरक महोत्सव आणि मग 100 वर्ष झाले की त्याला काय म्हणतात शतक. विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्रभर बाबांनी ज्ञानाचा प्रचार प्रसार केला. महाराज काळानुरूप न बदलता जसे बाबा सुरुवातीला होते तसेच कायमपर्यंत राहिले. आता या काळाच्या ओघानं आम्ही बघतो महाराज चांगले चांगले शिकलेले महाराज लोक सुद्धा कीर्तन करत असताना आता जरा ठिकाण सोडायला लागले. का? कारण जगाला हे असं चालत नाही. जगाला जसं पाहिजे तसं बोलतात. पण जगाला मोक्ष मुक्ती देण्याची जबाबदारी या व्यासपीठाची आहे. हे व्यासपीठ एवढं जबाबदार आहे गुरुजी. व्यासासनम समारूढो यदा पौराणिको भवेत असमाप्ते प्रसंगस्य नमस्कुर्यान्न कस्यचित. इथं उभं असणाऱ्यानं कोणाला असंही करू नये. विठ्ठल विठ्ठल मी
आलो तर विनेकराच्या पायावर मुंडकं टेकवलं. पण जेव्हा विनेकराला पुन्हा विना दिला तर मग मी या व्यासपीठावर आलो होतो. आता काय परंपरा आहे ते मला माहीत नाही जुनं, पण मात्र मी तुम्हाला सगळेच जुनं सांगितलं. श्लोक व्यासासनम समारूढ हो, याच्यावर जो आरूढ झाला. आणि शब्द पहा, कात्यायन संहितेतलं वाक्य आहे वाटते. शब्द आहे समारूढ हो, म्हणजे नुसता आरूढ नाही, येऊन इथं उभा राहिला तो आरूढ झाला. आणि जो तयारीपूर्वक उभा राहतो त्याला समारूढ म्हणतात. म्हणजे कीर्तनकार हा तयारीपूर्वक असावा असं वेदाचंही मनोगत आहे. समारूढ हो. लोक याला प्रमाण देतात, महाराज असं काही बोलता तुम्ही. आमचे तुकोबाराय तर म्हणतात येईल तैसा बोल रामकृष्ण. याचं उत्तर काय आहे सार्थक महाराज? येईल तैसा बोल, येईल तैसा सांग नाही. विठ्ठल विठ्ठल लोक येईल तैसा बोल. बोल म्हणजे राम 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 राम. कोणी बाम 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 टाम 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 काही म्हणेल तर येईल तैसा बोल. पण या व्यासपीठावर उभा राहणारा बोलत नाही ना, तो सांगतो. म्हणून तुकोबारांची भाषा पहा, येईल तैसा बोल. काय येईल तैसा सांग नाही. तुम्ही घरी बसले जप करून राहिले, तुम्हाला नाही बरोबर जमून राहिलं, तोत्र तात्र निघून राहिलं, चालतं. पण कीर्तन जर करत असाल तर इथं समारूढ हो, तो वक्ता समारूढ असावा, तो शास्त्रज्ञानाने युक्त अशा प्रकारचा असावा. आणि त्याला नियम, जोपर्यंत तो या व्यासपीठावर उभा आहे तोपर्यंत त्यानं कोणालाच नमस्कार करायचा नाही, हात जोडायचे नाही, इथून खालून उतरून पाया लागायचं नाही. पण आता असं होते कधी कधी खूप मोठे मोठे माणसं मधात येतात, मग काय करणार आपण? म्हणून शास्त्र आहे वक्त्याच्या आधी श्रोत्याने यावं. विढाला विढाला वक्त्याच्या नंतर श्रोता आला तर पाप लागते. तुम्ही बाबा म्हातारे ते मग असं नाही बोलायचं. शास्त्राचं प्रमाण जेव्हा दिलं जातं तेव्हा आमचे बाबा आणि तुमचे बाबा आणि आमच्या भागातले तुमच्या भागातले याला काही व्हॅल्यू नसते. शास्त्राच्या पुढे कोणाचा बापाचा बापही नसतो. शास्त्र एके शास्त्र. तर असं हे पद व्यासपीठ आहे. आणि इथं समारूढ व्हावं आणि वक्त्याने बोलावं. आज आपण श्री संत गोठीराम बाबा अवघड शास्त्री पूजनीय गुरुनाम गुरु विठ्ठल बाबा ना एंडाईत बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण इथं हजर झालो. आणि बाबांनी जसं आपलं जीवन पूर्ण अशा प्रकारचं या दिवसांमध्ये केलं, तसंच चांगदेव महाराजांनी सुद्धा आपल्या पूर्णतेला उद्धृत करणारा हा त्या अभंग आहे. आणि या अभंगात रूपक आहे. रूपकालाच वारकरी कूट म्हणतात. आणि अलंकारामध्ये, अलंकारशास्त्रामध्ये, काव्यशास्त्रामध्ये त्या कुटालाच रूपक म्हणतात. विढाल संतांचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अभंग आहेत. काही स्वानुभूतीपूर्वक अभंग आहेत, काही अद्वैतपरक संरचना आहे, काही आत्मपरक विचार मांडला, काही उपदेशपरक अभंग आहेत, काही करुणापरक अभंग आहेत, काही कथापरक अभंग आहेत, काही बालक्रीडापरक अभंग आहेत, काही निर्वाणपरक अभंग आहेत, काही विरहणीपरक अभंग आहेत, काही पत्रिका आहेत. असे अनेक प्रकारचे अभंग आहेत. मग एवढ्या प्रकारचे अभंग का लिहिले हो? त्याचं सरळ उत्तर आहे, मेडिकलमध्ये अनेक प्रकारच्या औषधा का असतात हो? आता त्या मेडिकलवाल्याला काय झालेलं असते? आमचे तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही करी जगी उपकार. वैद्याला रोग नाही झालेला, पण जगाच्या उपकारासाठी अनेक प्रकारचे औषध आहे. त्या मेडिकलवाल्याला तुम्ही डोकंदुखीचे औषध मागा आहेच, कान ठणकायची मागा आहेच, नाक भुरभुर वाहून राहिलं त्याचे औषध मागा आहेत, पोट दुखून राहिलं औषध मागा आहेच. आणि त्या मेडिकलवाल्याला काय झालेलं असते? खूप झालं तर बसून बसून मूळव्याध होईल असते समजा त्याला, दुसरं तर काही झालेलं नसते. पण औषधा मात्र सगळ्याच आहेत. तसं जगामध्ये अनेक प्रकारचे अधिकारी आहेत. मग सगळ्या अधिकाऱ्याला गवसणी घालणारे अभंग लागतील ना. काही व्यक्त अवस्थितीला आहेत, काही अव्यक्त अवस्थितीला आहेत, मोजा. काही जया अवस्थितीला आहेत, काही दान अवस्थितीला आहेत, काही निष्ठा अवस्थितीला आहेत, काही मुढा अवस्थितीला आहेत,
काही क्षिप्त अवस्थेतील आहेत, काही विक्षिप्त अवस्थेतील आहेत, काही एकाग्रता अवस्थेतील आहेत, काही निरुद्ध अवस्थेतील आहेत, काही स्नेह अवस्थेतील आहेत, काही प्रेम अवस्थेतील आहेत, काही विश्रंभ अवस्थेतील आहेत, काही सख्य विश्रंभ प्रणयातील आहेत, काही मैत्र विश्रंभ प्रणयातील आहेत, काही राग अवस्थेतील आहेत, काही अनुराग अवस्थेतील आहेत, काही भाव अवस्थेतील आहेत, काही महाभाव अवस्थेतील आहेत, काही मोदन महाभाव अवस्थेतील आहेत, काही मादन महाभाव अवस्थेतील आहेत, काही कर्माभासज अवस्थेतील आहेत, काही रत्याभासज अवस्थेतील आहेत, काही धुमायित अवस्थेतील आहेत, काही ज्वलित अवस्थेतील आहेत, काही उद्दीप्त अवस्थेतील आहेत, काही सुद्दीप्त अवस्थेतील आहेत, काही शुभेच्छा वेदांतात सांगितलेल्या काही शुभेच्छा अवस्थेतील आहेत, काही विचारणा अवस्थेतील आहेत, काही तनुमानसा अवस्थेतील आहेत, काही आसनशक्ती अवस्थेतील आहेत, काही पदार्थाभाविनी अवस्थेतील आहेत आणि काही तुर्यगा. शेजाऱ्याची बी बोटं सरली असतील आहे ना. किती अवस्था झाल्या मोजल्या का कोणा? किती झाल्या की बा? 34, 33, 32. बरं ठीक आहे, एवढ्या प्रकारच्या अवस्था आहेत. यात सगळ्यात शेवटची अवस्था तुर्यगा. तुर्यगा कशाला म्हणतात एकाला विचारलं तर तो म्हणे तुर्यगा म्हणजे तुरीत गेलेला. मग आता बरं आहे का तुरीत गेलेला जर तुर्यगा माझा अशा जर श्रोते असतील तर रामकृष्ण हरीन तेच सगळ्यापेक्षा भारी. मग आपल्या समोर श्रोता येऊन बसला तुर्यगा अवस्थेतील उत्तम कोटीतील आहे. तुर्यगा सगळ्यात शेवटची. आता त्याच्या पलीकडे अवस्थाच नाही अशा कोटीतील तो आहे. आणि तो कीर्तनाला येऊन बसला आणि आपण अभंग घेतला कीर्तनाला जोडून याधन उत्तम व्यवहारे. तो म्हणला का अख्खं सोडून तुझ्या मळ्यावर आलो इथं बसायला. सगळं सोडलं जे होतं नव्हतं तो पुन्हा तुम्हाला सांगून राहिला जोडून याधन. मग त्याचं मन रंगेल का त्याच्यात? कारण त्याचा अधिकार तो नाही. त्यानं हे सगळं सोडायला हे त्याच्या बालवाडीतलं आहे. एखादा MA BA माणूस आपल्या समोर बसला डबल ग्रॅज्युएट केलेला आणि त्याला आपण सांगायला लागलो चंडू दांडू एकाचा पुढे काय हो कावड्याची चोच दोनाचा पुढे काय वाटीवर वाटी तीनाचा बैलाची शिंगोटी चाराचा वाटी दांडू पाचाचा वाटीवर वाटी सहाचा वाटीत चंडू साताचा म्हाताऱ्याची काठी आठाचा उलटा एक नवाचा. आणि तो 2 विषयात MA. त्याला मेळ लागत काही तो तुर्यगा अवस्थेतला आणि आपण त्याला सांगून राहिलो जोडून या धन. मग त्याला असं नाही पाहिजे. मग त्याला कसं पाहिजे? आता कोठे दावे मन आता कोठे दावे मन कोठे दावे मन आता कोठे दावे मन कोठे दावे मन कोठे दावे Baba,
वेगळ्या अवस्थेतला आहे आणि त्याला जर तुम्ही असं बोलायला लागले तुम्ही हां मस्त आहे चांगलं चालू आहे, जवळच्यानं जर त्याला म्हणलं की बा फुकटची तंबाखू खाय तरी तो त्याच्याकडे लक्ष देणार नाही. का? कारण त्याची जी स्थिती अवस्था आहे त्या लेवलचा अभंग आहे, त्याचं मन रंगेल. कीर्तनात लोकांचे मन नाही रंगत, पण याच माणसाला फक्त आता एखाद्या त्या कपाशीवाल्यानं बोलू द्या, वावराच्या कडेनं जेवण आहे म्हणू द्या, फक्त जेवण तर इथंही आहे, परत 500-500 हजार लोक सहज चालले जातात. विढाला 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 मग असं का? त्यांची रेंजच ती आहे. इथं येऊन झोपणारा मान अशी खाली घालतो तर कीर्तन होईपर्यंत वर काढत नाही, इतका गुंगणारा इथं, आणि तिथं सगळेच पुढे हात वर असतो त्याचा. मग पाळी कितव्या दिवशी द्यावी, पाणी कसं द्यायला पाहिजे, खत कोणतं वापरायला पाहिजे, तणनाशक मारायचं का हातानं खुरपून घ्यायचं, तणनाशक मारलं तर कोणतं मारायचं. शेवटी तो साहेब म्हणते की या भाऊसारखा या सरासारखा आता 10 वर्ष झाले मी ह्या मिटिंगा घेतो, पण असा माणूस इतकं बारीक विचारणाला सापडला नाही, आणि तो माझ्याच कीर्तनात होता. मी तसंच म्हणतो की असा अजून सापडला, कारण कीर्तन सुरुवात झाल्यापासून मान खाली घातली तरी का सुटेपर्यंत वर नाही काढली. असं का? त्याचा तो अधिकार, मग जसा अधिकार असेल तसे अभंग लागतील, तशी रचना लागेल. काही असाही एक वर्ग असतो की जे शेवटच्या अवस्थेत आहेत, जे देवाची वाट पाहून राहिले. मग आता जे देवाची वाट पाहून राहिले त्यांना जर तुम्ही संसारातल्या शास्त्रातल्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांना काय कळणार आहे? विढाल 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 तुम्ही सांगितलं की हो ज्याचं मघा नक्षत्रावर जन्म होतो तो नक्की राजा होतो. हे चांगलं मोठं विशेष नक्षत्र आहे, आणि मघा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणावर जर जन्म झालेला असेल, म्हणजे पहिल्या दुसऱ्या नाही, कितव्या चरण किती असतात नक्षत्राला? 25-30 असतात काय? 4 चरण असतात. तर 3ऱ्या चरणावर जर मघा नक्षत्राचा जन्म झाला तर तो राजा झाल्याशिवाय राहत नाही. मघा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणावर जन्म झाला आणि खूप रिकामे धंदे करतो, पापी वागतो, खराब वागतो, पण नक्षत्र काम करणार, मग मोठा राजा नाही होणार, लगाता ग्रामपंचायत सरपंच तरी होईल, पण मघा नक्षत्र काम सोडणार नाही. हे आपलं सांगणं चालू आहे. समोरचा बसलेला आहे शेवटच्या अवस्थेत, कोणी गावी आहे, देव कधी भेटेल, मला परमात्म्याचं दर्शन कधी होईल, मग त्याच्यासाठी हे काय उपयोगाचं आहे मघा नक्षत्र. मग त्याला निर्वाण प्रकरण, आमच्या तुकोबारांचं निर्वाणाचं प्रकरण 24 अभंगाचं आहे. घोटबिन लाळ ब्रह्मज्ञान्या हाते किंवा तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, महाराज साधू संतांची ही बोलण्याची पद्धतच आहे. ज्याला डाग लागेला आहे आणि परीक्षेत उत्तीर्ण व्हायला त्याचेच नावं घ्यायचे,
त्या पंचपतिव्रता एक बिंडागाची नाही. विढाला विढाला अहिल्या सगळ्यांना माहित आहे, रामायण आपण ऐकून आहोत. मंदोदरी सगळ्यांना माहित आहे. माता सीतेचं नाव त्या 5 पतिव्रतेमध्ये आहे, सगळ्यांना माहित आहे. पण मग त्या परीक्षा देऊन उत्तीर्ण होल्यात. तसे सनकादिक संत जे आहेत ना, हे सुद्धा असेच बाटेल आहेत. अशेचं नाव घेतलं जगद्गुरु तुकोबारांनी निर्वाणपर प्रकरणामध्ये, की जे देवाशी जोडणारे म्हणून प्रसिद्ध नाही, देवाशी तोडणारे म्हणून प्रसिद्ध आहे. ते जय विजय देवाशी जुटेल होते की तुटेल होते? देवाशी ते जुटलेले होते आधीच. हे सनकादिक संत गेले, शाप दिला, जुटलेल्यांना तोडून टाकलं. मग आता हे तोडणारे म्हणून जर प्रसिद्ध आहेत, तर जगद्गुरु तुकोबारांनी यांच्याकडे जोडण्याची विनंती कशी काय करावी? विढाला 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 सनत कुमार संहिता आहे, मी विस्तारानं उत्तर देत नाही. त्यात ही खूप विस्तारानं कथा आली, खूप विस्तारानं. यांनी देवापासून तोडलं, पण असं जोडलं की पुन्हा नाही मग तुटले. मावल्या हो, तुम्हाला आठवत असेल, आमच्याकडला एक शब्द आहे, तुमच्याकडे काही वेगळं असेल. लुगडं पातळ जर ते फाटलं थोडंसं, तर पहिल्या बाया काय करायचे, समजा एवढं फाटलं तर इकडून पूर्ण कापायचं आणि इकडून जेवढं फाटलेलं आहे तेवढी पट्टी 3 बोटाची काढून टाकायची. आठवते का माया हो? आणि मग ते साडी जोडून द्यायची. त्या जोडण्याला काय म्हणतात? दंड. आमच्याकडे दांड भरणं म्हणतात. बरोबर, जवळ चाला, दांड भरायचा. दांड म्हणजे जेवढं फाटलेलं आहे तेवढं काढायचं आणि दांड भरायचा. तो दांड असा भरला जातो, म्हणजे तो दंड असा भरला जातो, दुसरीकडे फाटीन पण दंडाजवळ फाटत नाही. मग तसं या जय विजयाचा असा दंड भरून दिला आमच्या संकाधिकांनी. दुसरीकडे फाटलं पण जय विजय असे जुटले की तुटलेच नाहीत. परत विढाला विढाला असा एक प्रकरण आहे ज्याला निर्वाण म्हणतात. एक पत्रिका तुकोबाऱ्यांचं प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये 66 अभंग आहे. किती अभंग आहेत? 66. पवित्र होई काय, पवित्र व्हावया घेईन लोडणी, पवित्र व्हावया घेईन लोडणी. हा अभंग असा आहे पुऱ्या गाथ्यात, की हा म्हणत असताना पखवाजानं पखवाज वाजवायचा नाही, टाळकऱ्यांनी टाळ वाजवायचा नाही, कीर्तनकारानं सुद्धा, त्याजवळ तर टाळ नसतोच म्हणा, हे सगळं म्हणत असताना बिना टाळाचं बिना पखवाजाचा म्हणायचा. कीर्तनकाराने जर हा अभंग कीर्तनाला घेतला तर कीर्तनकारानं असं म्हणायचा, टाळकऱ्याने टाळीवरच म्हणायचा, टाळ पखवाज वाजवायचा नाही. प्रमाण आलं तर ते म्हणायचं. आणि कीर्तनकारानं जर म्हणलं की महाराज पहिल्या चरणात म्हणतात, तर टाळकऱ्यानं ते बिना टाळाचं आणि बिना पखवाजाचं उचलायचं. मागच्यांनी तसंच म्हणायचं, पवित्र व्हावया घेईन लोळणी, पवित्र व्हावया घेईन लोळणी, पवित्र व्हावया घेईन लोळणी, पवित्र व्हावया घेईन लोळणी. ठेवीन चरणी मस्तक हे, ठेवीन चरणी मस्तक हे, ठेवीन चरणी मस्तक हे. जोडोनी हस्तक करीन विनवणी, जोडोनी हस्तक करीन विनवणी, जोडोनी हस्तक करीन विनवणी, जोडोनी हस्तक करीन विनवणी. काय की पुढे घेईन विनवणी सलगीची. तुका म्हणे माझे भांडवल सुचे संता हे ठाईचे ठावे आहे. जोडोनी हस्तक करीन विनवणी, घेईन चरणी लोडणी हे. विठ्ठला विठ्ठला हा 3 चरणाचा आहे. पण मग 66 अभंग आहे. तुकोबारांचे जवळजवळ बरेच अभंगाचे प्रकरण असे मोठे मोठे आहेत. काही काही आहेत छोटे, जसं तीर्थयात्रेचं प्रकरण आहे. मग विश्वनाथाला पत्र लिहिलं, एकच अभंग आहे, तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ. निर्वाणपर प्रकरण 24 अभंगाचं आहे. आणि हेच प्रकरण नीट आहे का मंडळी माझं बोलणं, हेच प्रकरण जनाबाईचं एकाच अभंगाचं आहे. मग तुकोबारायांचं 24 आणि जनाबाईचं एकाचं का? कारण तुकोबाराय मालक कोटीतले संत होते, त्यांना वेळ होता. आणि जनाबाई दासी कोटीतील संत होत्या, वेळ नव्हता असं म्हणा. किंवा काही काहीचे बोलायचे स्वभाव असतात वेगळे वेगळे. काही माणसं सरळ बोलतात आणि काही माणसं फिरून बोलतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एका 100 एकरावाल्या माणसानं, तुम्हाला कळते ना
हेच कळते. हां, दृष्टांत दिला की आम्हाला कीर्तन चालू झाल्यासारखं वाटते आणि तुम्ही सिद्धांत सांगायला लागले की कोण्या सिद्धाचा हा अंत करून राहिला तेच कळत नाही. एक 100 एकरावाला माणूस त्यानं एका एकरावाल्या पोराला बायोडाटा पाठवला त्याच्या बापाला की आमची पोरगी पाहायला या. हा किती एकरावाला? 100 एकरावाला. बरं, त्या पुरीला भाऊ बी नाही बहीण बी नाही, एकटीच. आणि बाप 95चा आणि माय होती 94ची. म्हणजे कधी जातील हे सांगता येत नाही. मग त्याने बायोडाटा पाठवला एकरावाल्याला आणि ते 3 भाऊ एकरात. त्या एकरातून पुन्हा कॅनॉल गेलेला सिमेंटाचा बांधलेला. म्हणजे इकून 10 गुंठे उरेल अलीकडून 10 गुंठे उरेल. आणि काय करायचं म्हणजे घरी करता येईना आणि मजूर सांगता येईना. म्हणजे शेळीच्या शपटावानी इज्जत राखाना माशाही हाना असं शेत महाराज. 100 एकरावाल्यानं काय पाठवला? बायोडाटा पाठवला. पण या माणसाला मग संशय आला ना की का आपल्या घरी एकर भरच आहे, ते बी फक्त 7-12 आहे. म्हणजे वास्तवात काही जमीन जुमला तसा नाही आहे. आणि जे घर आहे ते सुद्धा घरकुलात नंबर लागेला, त्याचंही काय अजून ग्रामपंचायतमध्ये आठवं भेटत नाही. यानं पाठवलं कसं? तर त्याला वाटलं बा काय सांगता येते, गरीबाला पदरात घ्यायचं असेल. त्यानं पुरीवाल्याला फोन केला, का हो भाऊ, मी सकाराम तुकाराम तुपचाटे बोलतो. हो ना, मला हे नाव आमचं एक फेमस प्रसिद्ध नाव आहे जरा, कारण आम्ही पंढरपूरला राहायचो ना, तर मग मधुकरी मागून खा लागे. मग 2 भाकरी लागायच्या मला संध्याकाळी खायला. मग त्या 2 भाकरीसाठी 2 ठिकाणी जावं लागेल. आणि जर मित्राचं नाव असेल तर मग मित्र एकामेकावरचे जाऊ शकतात. मग एक नाव मी माझं दिलतं, पुरुषोत्तम रामेश्वर बावस्कार, आणि दुसरं हे सखाराम तुकाराम तुपचाटे. अजून तो काही अस्तित्वामध्ये नाही आहे माणूस. 2 नावं द्यायचो आणि 2 भाकरी घेऊन खायचो. विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज हे चूक नाही काय? देव जोडे तरी करावा. मग तुम्ही म्हणाल महाराज त्याचा अर्थ असा थोडी होते, मग त्याचा अर्थ कसा होते हे कळणे इतकी अक्कल मला त्यावेळेस नव्हते. मी लहान होतो म्हणून असं करत होतो. हा म्हणजे पुरा विषय झाला पाहिजे ना. विठाला सकाराम तुकाराम तुपचाटेच आहे मी आणि माझ्याकडेच पाठवलं. हो हो, तुम्हालाच बायोडाटा पाठवला. त्याला संशय आला की बोले 100 एकरावाला जर पाठवते तर दाल में कुछ नाही अख्खी 100 एकरावाला जर भूमिहीनाला जर बायोडाटा पाठवते म्हटल्यावर अख्खी दालच खाली आहे. मग त्यानं संबंधाचे स्पेशालिस्ट माणसं बोलावले. तुमच्याकडे असतीलच ते सगळ्या भागामध्ये असतात. मग त्यांना बोलावलं महाराज. आणि एका जणाला सांगितलं, हा पाय भाऊ, माझं काहीतरी पुण्य आहे की 100 एकरावाल्याचा संबंध आला, पण काय माहीत भाऊ काय गोंधळ आहे. तर तू असे प्रश्न विचार की काय काळं बिरा आहे ते बरोबर पोरीच्या नाही तर पोरीच्या बापाच्या तोंडातून निघलं पाहिजे. हा म्हणे तू टेन्शनच घेऊ नको, मी म्हणजे वंश परंपरा दास मी अंकित. आमचे आजे पंजे खापर पंजे हेच काम करत होते. माया पंजात एका लग्नाला गेला साक्षीगंधात मेला होता. म्हणजे एवढे आम्ही यातलेच आहे सगळे. उन्हाळा लागला की आमच्या खांद्यावरच शेला असतो आणि मी त्यातलाच आहे. तो म्हणे बुवा चाल. महाराज 1.5 घंटा त्यानं प्रश्न विचारले, पण पुरीचा बाप काही हातात पकडल्या गेला, याला काही मेळच लागा ना. म्हणेकडे हा पाय फिरून फिरून मी सगळे अगदी ब्रह्मास्त्र, पशुपतास्त्र, नारायणास्त्र, आग्नेयास्त्र जेवढे असतील तेवढे सोडले, पण हा पुरीचा बाप काही माझ्या हातात लागत नाही. मी दुसरा म्हातारा बॅकअपला नेलो. ते सगळे एकापेक्षा एक असतात. पण तो असा होता, आव देखा ना ताव देखा, म्हणजे एकदम नागरी आहे. त्याला काही रूल्स नव्हते, काही नियम नाही. आणि त्याला सांगितलं, बाबा काही विचारायचं का? तो हो विचारायचं. त्या म्हाताऱ्यानं असा हात केला आणि त्या पोरीच्या बापाला म्हणते, भाऊ असं ऐकलं होतं बा की तुमची पोरगी 15 दिवस पडून गेली होती, मिटिंगच बरखास्त. जे 1.5 घंट्यात त्याला जमलं नाही ते यानं एका प्रश्नात जमवलं. बोलण्याचे प्रकार, काही फिरून बोलतात तर काही सरळ बोलतात. आमचे तुकोबारायांनी जो विषय 24 अभंगात मांडला, फिरू फिरू, आमच्या जनाबाईनं एकाच ये ग विठोबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठोबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठोबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठोबाई माझे पंढरीचे आई. या जरा डिस्को चालली आहे. विठ्ठल
पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या जरणीच्या गंगा. हे विठाबाई ये, आता इथं मला करमत नाही. एकाच अभंगात सरळ वा ऐकलं बुवा, 15 दिवस पोरगी पळून गेली, एकाच प्रश्नात काम. आणि तुकोबार आहे बापा बाबा बाबा, घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञानी हाते, मुक्त आत्मस्थिती, तुम्ही सनक 24 अभंगाचा भराळा मांडला. आणि जनाबाईने एकाच अभंगात उरकलं. असे काही अभंग असतात. काही अभंगांमध्ये सगळ्यात मोठं प्रकरण गाथ्यातलं जर कोणतं असेल तर ते मागणीचं. महाराज हे प्रकरणाचे जे उपकार आहेत ना आपल्यावर, एक स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचे उपकार, तुकोबारांच्या गाथेला प्रकरणवार केलं. आणि दुसरे आदरणीय पूजनीय गुरुवर्य भाऊ हरिभाऊ आनंदा पाटील, त्यांनी आमच्या नाथ बाबाच्या गाथ्याला प्रकरणवार केलं. विढाल जेव्हा प्रयत्न संपतात तेव्हा कोणालाही मागण्याचा अवलंब करावा लागतो. मग आता क्वचितच माणसं असतात, तुकोबाराच म्हणतात एकी केली हातोफडी. हातोफडीचा अर्थ कळते का? हातोफडी म्हणजे फायटिंग. एकी केली हातोफडी, ठाया पावले. पण कोण? बडी, जे बलवान आहेत ते ठिकाणावर गेले. पण कोण? जे बलवान आहेत ते. मग आपल्यासारखे जे आहेत निर्बल, आणि त्याच्यासाठी तुकोबाराय बोलतात आपुलिया अंगे तोडी माया जाळ, पैसे नाही बळ कोणा अंगी. मग असे जे निर्बल वर्गातील लोक आहेत यांच्यासाठी काय आहे? यांच्यासाठी पदर पसरवणं. मग ह्याची दान दे का देवा, ह्याची व्हावी माझी श्री अनंता मधुसूदना. दारुगळ बयात दारुगळ बये, दारुगळ बयात दारुगळ बये, दारुगळ बयात दारुगळ बये, निवासिनी दारुगळ बये, निवासिनी दारुगळ बये, अलक्षपुर निवासिनी दारुगळ बये, अलक्षपुर दारुगळ बये, आई माता दारुगळ बये, आई माता दारुगळ बये, आई माता दारुगळ बये, दारुगळ बये, पंढरपूर निवासिनी दारुगळ बये, दारुगळ बयात दारुगळ बये, दारुगळ बयात दारुगळ बये, दारुगळ बयात दारुगळ बये, दारुगळ बयात दारुगळ बये. क्षेपक प्रकरणातला आहे. आता काही काही क्षेपक असतात पण खूप मान्य असतात. काही काही क्षेपक प्रकरणातले अभंग सद्गुरू जोग महाराज कीर्तनाला घेत. मग आता क्षेपक म्हणण्याची कोणाची पावर आहे? विठ्ठल विठ्ठल चरण राज लागता सहज, हा क्षेपक प्रकरणातला अभंग आहे. पण सद्गुरू जोग महाराजाला कीर्तनाला घेत होते म्हणू शकतो आपण. पण याच अभंगाच्या जवळचा एक अभंग आहे. तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा, तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा, तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा, तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा. नावडे गोविंदा काही केल्या, नावडे गोविंदा काही केल्या, नावडे गोविंदा काही केल्या, नावडे गोविंदा काही केल्या, काही केल्या. तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा, तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा, उपजला कांदा, उपजला कांदा. हा अभंग क्षेपक प्रकरणातला आहे. पण नथुसिंग बाबांनी गाथ्यात लिहिला. सद्गुरू जोग महाराज ज्या अभंगांना मूल्य देत होते त्यातला हा अभंग आहे. तुळशी वृंदावनी. मावल्या याचा अर्थ कळाला की नाही तुम्हाला? नाही कळाला? तुम्ही गोटीराम बाबाच्या गावातले आहात बरं. हां, बाबाची चव नाही गेली पाहिजे. तुळशी वृंदावनी, कांदा कुठं पेरला? तुळशीच्या वृंदावनात कांदा पेरला. आमचे तुकोबाराय म्हणतात. मग आता तुळशीच्या वृंदावनात जो कांदा पेरला त्याला पाणी कोणतं जाणार आहे? गटारातलं? देवाचं न्हाणोनी, पंचामृत, दही, दूध, मध असं चांगलं चांगलं पाणी जाणार आहे. पण असा कांदा पेरला
तुकोबाराय म्हणतात. तरी सुद्धा नावडे गोविंदा. हा गोविंदा म्हणजे आपल्या गजानन भाऊचा गोविंदा नाही बरं. त्या गोविंदाला तर काही आवडते, तर कांद्याचं काय घेऊन खाल्लं त्यानं. हा, तर कांदा देवाला आवडत नाही. मग आता पतिव्रतेला ते काहीच आवडत नाही जे तिच्या आवडत नाही. तसं वारकऱ्याला ते काहीच आवडत नाही जे पांडुरंगाला आवडत नाही. त्यामुळे लसण कांदा विठोबाला चालत नाही. या वारकऱ्याचं असं झालंय महाराज, तत्वज्ञानाच्या बाबतीत जगाच्या पाठीवर असा संप्रदाय नाही. काय दिव्य तत्वज्ञान आहे महाराज आपल्या संप्रदायाचं. कोणी अहो, संप्रदायाचं तत्वज्ञान ही तर दुसरी गोष्ट. मी तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगतो. संप्रदायाची या तत्वज्ञानाच्या प्रचाराची जी पद्धत आहे, ही कीर्तन प्रणाली, ही जेवढी दिव्य आहे की ही जर दुसऱ्या संप्रदायाला सापडली असती तर त्यांचा पृथ्वीवरचा प्रचार संपून ते दुसऱ्या ग्रहावर गेले असते आतापर्यंत. आणि आमचं महाराज, आमचंच आम्हाला पडलं, शेजारीनं दळण जाळलं, आमचंच होईना आमच्या ज्यानं, तर आम्ही दुसऱ्या ग्रहावर किंवा दुसऱ्या देशात कधी जाणार आहोत. आम्हाला आमचंच होईना, आमचंच तत्वज्ञान आम्हाला आवडून नाही राहिलं. या कीर्तनातून महाराज चुटकुले, चाटकुले, टिंगल, टवाळ्या इतके नीच झालेत लोक. विठाला विठाला. जी वस्तू तुमची आहे ती तुम्ही कशी वापरू शकता, दुसऱ्याच्या वस्तूला वापरू शकता का तुम्ही कसंही. तुमचं ट्रॅक्टर आहे, हिटचा काटा वर चढला की बाबा आता फुट्टीचं इंजन, तरी तुम्ही ॲक्सिलेटर देऊन चालवून राहील. तुम्हाला कोण म्हणणार आहे चालव बाबा तुझं आहे. पण शेजाऱ्याचं ट्रॅक्टर आणलं, गरम झालं, तरी चालवून राहिलेलं का फुटलं तर सांग बुवा शेजाऱ्याचं आहे ते. मग शेजाऱ्याचं ट्रॅक्टर आपण मनासारखं वापरू नाही शकत. शेजाऱ्याचा बैल आणला तर मनासारखं वापरू नाही शकत. शेजाऱ्याची चटई आणली नुसती पाहुण्याला बसायला तर ती आपण घरात फरशीवरच टाकतो, बाहेर चिखलात नाही टाकत. शेजाऱ्याची चटई आपण पाहिजे तशी वापरू नाही शकत, ते नियमानच वापरायला लागते. मग महाराज हे कीर्तन आपल्या बापाचं आहे का? ज्ञानोबा आहे तो, वैदिक परंपरा आहे हे. पण ही या परंपरेत घाण करण्याचा अधिकार तुम्हाला कोण दिला? शेजाऱ्याची चटई वापरताना विचार करावा लागतो. मग हे कीर्तन करत असताना तुम्ही थोडाही विचार का करत नाही? थोडंसं खरपूस वाटेल तुम्हाला. आमची ती क्लिप खूप प्रसिद्ध झाली होती. आमचे तुकोबाराय म्हणतात बालक्रीडेच्या प्रकरणामध्ये, जो कोणी कीर्तन करत असताना कीर्तन जर नियमानं करत नसेल, भगवंताचं चरित्र गात नसेल, तर आमचे तुकोबाराय म्हणतात तो मर्द नाही म्हणतात. म्हणजे देवाचं कीर्तन करणारा आणि देवाचंच सांगणारा तो मर्द कीर्तनकार आहे. आणि देवाचं कीर्तन म्हणून उभा राहिला आणि मनानं चुटकुले चटकुले सांगून राहिला तो मर्द नाही. मग तो कोण असेल? मर्दच्या अपोजिट काय होते? मर्दच्या अपोजिट काय होते? ना मर्द. गाती होतीचे पवार समर्थच्या गाती होरीचे पवार असं म्हणा. समर्थच्या
विशेष हा आहे. नीट ऐका हा मंडळी, कीर्तन ऐकायला बसलेत तुम्ही, टी व्ही पाहायला नाही. आमचे महिपती बाबा म्हणतात, ते बालक्रीडाची आपुली मती, प्रथमारंभी लिहिली ग्रंथी, 900 ओव्या त्या माझी असती, जाणते स्वानुभवे साधू संत. म्हणजे अख्खा जो गाथा आहे ना, गाथा तो तुकोबाराय फक्त बोलायची त्यांच्या महिम्यात. आणि मवाळ महाराज तसे श्री संत संताजी महाराज जगनाडे हे त्याला लिपिबद्ध करत होते. पण बालक्रीडा हे प्रकरण असं आहे की हे स्वतः तुकोबारायांनी लिहिलेलं आहे. ते बालक्रीडाची आपुली मती, प्रथमारंभी लिहिली ग्रंथी. हा, ते पहिल्यांदा लिहिली, तुकोबारांनी स्वतः लिहिली. कसं लिहिलं महिपती बाबा म्हणतात, 900 ओव्या त्या माझी असती. पण आता जर आपण गाथा हातात घेतला तर 100 अभंग आहेत. मग महिपती बाबा 900 ओव्या कसे म्हटले तर 100 अभंगात चरण 900 आहेत. बघा काय बारीक परीक्षण आहे महाराज, की बारीक निरीक्षण परीक्षण होतं. आणि आता तर अवघड काम आहे. ते आमच्याकडे एक विश्राम बाबा नवघर पांगरीकर म्हणून होते, महापंडित. ते हरिपाठाचे 27 अभंग 27 पद्धतीनं म्हणत. म्हणजे देवाचे दोरी उभक्षण विरी चौविधी जाणविधी त्रिगुण असर भावी भक्ती योगा योगी साधुबोध झाला पर्वतापुराण संत संगती विष्णूने जप. म्हणजे फक्त पहिलं चरण म्हणायचं, मग दुसरं चरण म्हणायचं, मग तिसरं चरण म्हणायचं, चौथं म्हणायचं, मग प्रत्येक चरण उलट म्हणायचं, मग सगळा अभंग उलटा म्हणायचा. आता तर महाराज असं काम व्हायला आहे की वैकुंठ भुवनी अजून कोणता होते आधीच आहे बघा, विसरतो, योगयाग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी, पुढे काय भावी शेवट काय त्याचा, काय ज्ञानदेव, हा वैकुंठ भुवन अनंत जन्म. मग अनंत जन्मुनी म्हणायचं का वैकुंठ भुवनी म्हणायचं, यातच गोंधळ. तिथून हरिपाठ पुन्हा माग विठ्ठल तयाऱ्या होत्या महाराज. गुरुवर्य बाबांना मामासाहेबासारख्या महात्म्यानी, म्हणजे त्यांचे गुरुतुल्य, कारण बाबा बंकड स्वामींचे शिष्य आणि मामासाहेब बंकड स्वामींचे कनिष्ठ, पण गुरुबंधूच होते की नाही. त्यांनी अवघड शास्त्री म्हणावं. हे अवघड शब्द हा इतका सहज नका घेऊ, तो खूपच अवघड आहे. मामासाहेबांसारख्यांनी म्हणावं महाराज, पण आता तो अवघड काम आहे. आता खारं अवघड काम. देवाची द्वारी एक जण म्हणजे उभ्यानं शेण भरी, म्हणलं भर बापा कसं भरायचं तसं. आश्रमात पोरं येतात नवीन अशा मजा येतात महाराज. एक जण म्हणे सुंदर ते ध्यान उभे विटे वरी कर कुटारावरी ठेवून या, मकर कुंडले म्हणे ताळपत्री शिवूनी, कंठी कौस्तुभ बनी विराजित. आणि अजून एक आता शेवटच्या चरणातलं, ते आमच्या पोरांचा शोध नाही, तो ऋषिकेशचे एक महाराज होते. ते जसं बोलले मी तसा अनुवाद करतो. या वाक्याला मी कोटेशन मार्कमध्ये टाकतो. जे कोटेशन मार्कमध्ये टाकलं त्याला वक्ता जबाबदार नसते, ते कोणाचं तरी आहे बुवा, म्हणून त्याला मी मार्कमध्ये अवतरण चिन्हामध्ये टाकतो. विठ्ठल तर कोटेशन त्याला मराठीत अवतरण चिन्हामध्ये टाकतो. एक जण म्हणे महाराज तुकाराम महाराज एवढे संत होते, साधू होते, मग त्याने असा कसा अभंग लिहिला. सत्य, मी व्यासपीठावरून खोटं नाही बोलणार. ऋषिकेशचा आणि नावही खूप मोठं, मोठ्या माणसाजवळ राहिलेला, पण मराठी वाङ्मयाची सवय नाही त्याला. मी म्हटलं काय अडचण काय. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, आणि म्हणे पाहिनं स्त्रीमुख आवडीने. असं कसं काय म्हटलं. आता हे अधिकच भारी झालं. पाहिनं स्त्रीमुख नाही भैया, पाहिनं श्रीमुख, म्हणजे पांडुरंगाचं मुख, स्त्रीमुख नाही. एवढा कार्यक्रम अवघड झालेला आहे. विठ्ठल आमचे श्रीरूप गोस्वामी म्हणतात, विषय थोडा कडेन जाईन पण बोलतो. श्रीरूप गोस्वामी म्हणतात मनुष्याधिकारत्वात शास्त्रस्य शास्त्रत्वम. शास्त्र कोणासाठी आहे, माणसासाठी आहे. मग म्हशीचं इंजेक्शन जर म्हशीला दिलं तर तिला रिॲक्शन येते का, माणसाचं माणसाला दिलं म्हणजे सहसा येत नाही, 99.99 येत नाही. खाणाऱ्याला अक्कल नशी किंवा डॉक्टर बिन डिग्रीचा असला तर मग काही होऊ शकते, पण सहसा नाही होत ज्याचं त्याला दिलं तर. तसं शास्त्र हे माणसासाठी आहे, त्यामुळे माणसाला हे कळणार नाही असं कसं होणार आहे. पण आपण दुर्लक्ष करतो. मला शास्त्र शब्द ऐकला की लोक ते आपल्या बच्चं नाही, मग तुझ्या बच्चं एवढंच आहे, फक्त येत जाय पंक्तीमध्ये खात जाय घरी चालला जात जाय, तुला दुसरं काही जमत नाही. तू एवढ्यासाठी झाला खायचं आणि त्या जमिनीला खत तयार करून द्यायचं, याच्या पलीकडे तुझं जन्माचं प्रयोजनच नाही. श्रीरूप गोस्वामी म्हणतात लक्ष द्या,
आपोआप तुम्हाला कठीणातलं कठीण शास्त्र कळायला लागणार महाराज. त्या हे बाळकृष्ण बाबा भोंदे म्हणून तुम्ही नाव ऐकून आहात का? हां, खूप महान व्यक्तिमत्व. त्या नगरच्या जवळपास बाळकृष्ण बाबा भोंदे म्हणून गेले. आमचं त्यांच्या पुण्यतिथीला सेवा होती तिथं, त्यांच्या तिथं. तर महाराज जी वाढणारी बाई होती तिनं वाढता वाढता मला प्रश्न विचारला वृत्ती प्रभाकरातला. म्हणजे शेतात जाणाऱ्या बाया विचारसागर वृत्ती प्रभाकर सांगतात. त्या लोह्याला परमपूजनीय गुरुनाम गुरु रंगनाथ गुरुजींची काही शिष्यमंडळी बाया आहेत. अमृत अनुभव सांगते, एक बाई ज्ञानेश्वरी सांगते, एक बाई गाथा सांगून राहिली. आम्ही गेलो की सगळे पाठ आम्हाला घ्यायला लावतात, आनंदानं येऊन बसतात. 4 लोक त्या दिवशी वाढतात. अशा बाया आहेत महाराज. इथं तर महाराज बाया तर बाया, माणसालाही अकली नाही अशी परिस्थिती होईल. विठ्ठल महाराज, या गोष्टीला आपण सिरियस घेऊन नाही राहिलो, पण ही महाभयंकर घटना आहे. आपण हिंदू म्हणून जन्माला आलो ना, आपल्याला काहीच आत्ता पत्ता नसेल जर आपला, तर खूप भयंकर घटना आहे. असो, आपण मूळ विषयावर आहे, आपला विषय खूप लांबेल, तर काही गरज क्षपक अभंगावरून विषय निघाला. दार उघड बये आता, दार उघड बये आता. आता शब्दाचा अर्थ काय घ्यावा? आता शब्दाचा अर्थ होते कशाच्या तरी नंतर. मग कशाच्या नंतर? तर नरदेह प्राप्तीच्या नंतर. विठ्ठल एखादं पोरग असते त्याला आई म्हणते, बाळा आज उसाला पाणी द्यायला जाय बरं. ते पोरग म्हणते, मी नाही जाणार, मी आज दिवसभर वैजापुरात फिरलो ॲडमिशनसाठी, मला नाही जा, मला पोटात भूक आहे. आणि बाबाला पाठवणं. त्याची आई म्हणते, बाबू तुझा बाप जायचा का? आता सप्त्याचा 4था दिवस आहे, पहिल्या दिवसापासून मळं गेलं त्याचं तिथं. आता तो काला झाल्या, काय काही वेगळं बोललो का मी? त्याची हजेरी आहे बा तिथं, तो मुख्य माणूस आहे, काला झाल्याशिवाय येणार नाही. मग आता सांग, आधीच एक पाणी उसाला कमी झालं आणि 2 पाणी जर झाली तर 10-20 टनानं दणका बसेन आपल्याला. जाय बा तू पाणी द्यायला. धारदारी तो त्याही गेलो असतो, पण मला भूक लागलेली आहे. मग आई लगेच 2 चपात्याचं पीठ घेते, उंडा करते, 2-3 चपात्या करून देते. काय असली भाजी चपाती, तेल मीठ मिरकूट त्याला खायला देते. आणि त्याचं खाणं झालं की आई त्याला म्हणते, आत्ता जा. आता कारण आहे काय? कारण तू काय कारण सांगितलं होतं? भूक लागली, मग मी तुला चपात्या दिल्या खायला. मग आता म्हणू शकतो का मी आता नाही करू शकत? नाही. तसं कुत्रे मांजरे असताना दार उघडं होतं, पण त्या उघड्या दाराचा फायदा नाही. मंदिराचा दरवाजा उघडा आहे, आता याचा कुत्र्याला फायदा आहे का? कुत्रं काय करते? येते, खाते, चाललं जाते. त्याला काय घेणं नाही. कुत्रं काय करणार बाबा? येणार, खाणार, चाललं जाणार. कुत्रं काय करते मंडळी? येते, खाते, चाललं जाते. फक्त फरक आहे त्या कुत्र्यांमध्ये, एक 4 पायाचं कुत्रं आणि एक 2 पायाचं. जे 4 पायाचं आहे ते खाते ना आपल्या उरावून चाललं जाते मधून, पण जे 2 पायाचं आहे ते जरा शहाणं असते. त्याला वाटे ओळखीचा माणूस दिसला आणि दाबलं त्यानंतर ते मंडपाच्या कडेनं चाललं जाते. ज्याच्या घरी पंगत आहे तिथंच खाते आणि तिकडल्या तिकडे चाललं जाते. म्हणजे कुत्रं येणार, खाणार आणि चाललं जाणार. कुत्र्याला दुसरं काहीच नाही. पण नरदेह जर मिळाला तर नरदेह प्राप्तीनंतर तुकोबाराय म्हणतात ना, महाराज साधू संतांनी या देहाला असं हलक्यावर नाही घेतलं. याला काय म्हटलं? नरद्यानी दान लागले हाती, नरद्यानी दान लागले हाती, देवाची
लक्ष 84 नाजूक फेरा, लक्ष 84 नाजूक फेरा, लक्ष 84 नाजूक फेरा, लक्ष 84 नाजूक फेरा, लक्ष 84 नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, देवची होई न म्हणती ते होती, देवची होई न म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे, न धरावे, न धरावे, लक्ष 84 लक्ष 84 लक्ष 84 ना चुके फेरा, 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 देवाची होईल आयुष्याच्या साधने सच्चिदानंद. या देहाने, कुत्र्याच्या देहाने हे होता येते का सच्चिदानंद? मांजर झाला होता येते का सच्चिदानंद? म्हैस झाला म्हैस होता येते का सच्चिदानंद? म्हैस झाला तर दूध देता येईल खूप झालं तर, पण त्याला सच्चिदानंद होता येणार नाही. मांजर झाला मांजर तर उंदरं खाता येतील, सच्चिदानंद होता येणार. जर सच्चिदानंद व्हायचं असेल तर तुम्हाला माणूस व्हावं लागेल. त्याच्या म्हणून आता आम्हाला हे मिळालं, आता दार उघड, साधना उघड, आमच्याच्याने साधना होऊ दे आणि आम्हाला तुझ्यापर्यंत येऊ दे. असे काही अभंग असतात. असू द्या, विस्तार न करता आता डायरेक्ट सांगतो तुम्हाला. काही अभंग असतात कूट, नीट ऐका हां. हा शब्द तुमच्या परिचयाचा आहे, पण हा कोण्या शास्त्रातला आहे? हा वारकऱ्याचा आहे. काव्यशास्त्रामध्ये कूट शब्दच नाही आहे. काव्य म्हणजे जिथं अर्थ अलंकार, शब्द अलंकार, हे जे अलंकार शिकवले जातात ना, तिथं कूट हा शब्द नाही, तिथं रूपक हा शब्द आहे. आणि त्या रूपकालाच आमचे वारकरी म्हणतात कूट. त्याला रूपकार, रूपक हा एक अलंकार आहे. उपमानोपमेयत्वे भेदे सती तिरोहिते, जिथं उपमान आणि उपमेयाचा भेद निवृत्त करून बोलल्या जातं त्याला रूपक म्हणतात. महाराज उदाहरण अभंगाचं पहिलं चरण. आत्मा नवरा कोडी नवरे, 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 बलोना करी वारासी, निबलोना करी वारासी, सोहळा झाला नवरा गाव गेला, सोहळा झाला नवरा गाव गेला, सोहळा झाला नवरा गाव गेला, सोहळा
अलंकार आहे गळ्यात. त्यानं काढले ते त्या हारायसारखं फेटाही घेऊन गेला. आणि तो म्हणते तुकाराम महाराज काय म्हणतात, लोक लागले हसायले. लोकांना काहीतरी निमित्तच पाहिजे. त्याला कळालं का मी काही जोक नाही केला, काही नाही, लोक हसतात का. आणि त्यानं डोक्याला हात लावला, डायरेक्ट डोक्यालाच हात लागला. फेटा इने कर्या तो विठ्ठल विठ्ठल हा कूटभंग आहे. कूट शब्दाचा अर्थ काय होतो मंडळी, ऐका नीट. ज्याचा अर्थ लागून जातो पण त्याचा भाव काय आहे हे कळत नाही, याला कूट म्हणतात. मी साधा अर्थ तरी 10-15 मिनिटात तुम्हाला याचं सांगतो हां. कारण या अभंगावर आता मी बोललेलो यूट्यूबवर असेल, पण आपल्या आधी या अभंगावर अजून कोणच कीर्तन केलेलं नाही. आता पुढे होतील सुरू तर काय माहिती, पण याचा एक साधा अर्थ तरी मी तुम्हाला सांगून पुढे आपण जाऊया. चारही चरणाला आपण लावून देऊया. आत्मा हा नवरा. कूट म्हणजे काय, अर्थ कळतो पण त्याचा भाव कळत नाही, याला कूट म्हणतात. अर्थ लागून जातो त्याचा, पण त्याचा भाव काय आहे ते कळत नाही. एका अभंगामध्ये आता मी माफी मागून बोलतो असं तर काही या व्यासपीठावर म्हणता येत नाही. जे शास्त्रात आहे ते बिनधास्त बोलायचं. नाथबाबा एका अभंगात म्हणतात, हो रे हो लेवे रे रसी. ऐ भाऊ श्रोत्यांनो, तुमच्यात लोकांनी मटण खाणार आहे का म्हणतात. आता काही असतात सत्यवादी, ते लोक म्हणतात हां आपण खोटं बोलत नसतो, मग हे खरं करतो कशाला, असं हात केलावर मी खात असतो म्हणे. मग महाराज म्हणले एक काम कर, तू न बोट्या खाऊ नको. यातलं जेवढं ज्याला थोडंफार समजत असेल त्याला कळल, तू बोट्या खाऊ नको. तर मग मी काय खाऊ, तू रसा पे. नाथ महाराज त्याला म्हणतात पे लेवे रे रसी, तू रसा पे, बोट्या खाऊ नको. अर्थ कळाला. कोण मटण खाते, खाणाऱ्याने हातवर केला. मी खातो. बरं खाणाऱ्यांनो ऐका, बोट्या खाऊ नका. काय प्यायचं महाराज, आजपासून ध्यान ठेवा. काय प्यायचा, रसा प्यायचा. असं कोण सांगितलं आपल्याला, पैठणच्या नाथबाबांनी सांगितलं. खोट्याचा विषयच नाही. अर्थ लागला, पण याचा भाव असा असेल का, नाथबाबांना हे म्हणायचं असेल का, तर भाव असा आहे, बोट्या खाऊ नका, कारण त्यात हाडूक असते ना, ते तुम्हाला टुचू शकते. तसं कर्म आणि ज्ञानाची बोटी खाऊ नका, त्यात हाडूक असते. ज्ञानामध्ये सूक्ष्मतेचं हाडूक असते आणि कर्मामध्ये दुस्तरतेचं हाडूक असते. मोडून या वाटा. मग तुम्ही जर कर्म आणि ज्ञान खाल्लं, ज्ञान किती कठीण आहे महाराज. साध्यतावचतक संबंधावचन साध्यतावचतकावचन प्रतियोगिता साध्याभाव साध्यतावचतक संबंधावचन साध्यतावचतक प्रतियोगिता हेतुमनिष्ठा वैयाधिकरण निष्ठा व्याप्ती ही. किस को समजा, पकवाजे बॉल समजलं शिंद आहे बा. माझं हे ज्ञान आहे, सूक्ष्म आहे, हे सहज नाही कळत, त्याला सूक्ष्म अशा प्रकारची बुद्धी लागते. आणि कर्म कठीण आहे. असंही महाराज, जर शुक्ल यजुर्वेदाचा असेल तर यज्ञासाठी वापरला जाणारा चमचा वेगळा. चमचा म्हणजे लाकडाचा, बरं, हे माणसातले चमचे नाही, हां लाकडाचा. हो. आणि कृष्ण यजुर्वेदाचा यज्ञ असेल तर पुन्हा वेगळा. हां पुन्हा ऋग्वेदी वगैरे असेल तर पुन्हा वेगळा. म्हणजे यज्ञ करायचा, पण यज्ञामध्ये आहुत्या देण्यासाठी जो चमचा वापरला जातो तो चमचा किती मोठा असायचा ते वेदानुसार ठरते. मग दुस्तर आहे की नाही, कठीण आहे की नाही, किती कठीण आहे. आणि आताचे यज्ञ पोराच्या ताटातला चमचा घेऊन येते यज्ञात टाक्याले, म्हणजे ते पोरानं उष्ट करायला तेही धुत नाही. असे तर यज्ञ. हो यज्ञ तर सोडा, आमच्याकडे तरी, आता तुमच्याकडल्या बाया हुशार असतील, आमच्याकडे यज्ञ म्हणत नाही, वेज्ञच म्हणतात. म्हणजे यज्ञ म्हणावं त्यांना हे सोयीचं बोलता येईना, दुस्तर आहे. त्यामुळे कर्मामध्ये दुस्तरतेचा हाडूक आहे, टुचू शकते तुम्हाला. त्या याला टुचलं होतं ना ते, आणि तो वृत्रासूर मेला ना इंद्राकडून. काय त्याच्या बापाचं ना तोष्टाच ना, तोष्ट्याला हाडूक टुचलं ना दुस्तरतेचं, नाही ना मेळ आला. आणि ज्ञानाचा हाडूक तर किती काही जणाला टुचलं, ब्रह्मराक्षस झाले ते काशीतला एक. त्यामुळे ज्ञानातली सूक्ष्मतेचा हाडूक काही टुचू शकते, कर्मातल्या दुस्तरतेचा हाडूक टुचू शकते. मग काय करा, रसा प्या, टेन्शनच नाही. थोडं उशीत भरलं बी, थोडा वेळ वर पाहिलं, पाठीत 2-4 धपाटे टाकले की ठसका निघून चालला जातो. तसं भक्ती ही रशासारखी आहे, घ्या ना, टुचत नाही ना, त्यात काही सूक्ष्मता आहे. म्हणून नाथ बाबा जे म्हणतात, तुम्ही बोट्या खाऊ नका, रसा प्या, म्हणजे कर्म आणि ज्ञानाच्या नादी लागू नका, तुम्ही भक्ती करा. तुकोबारायांचा एक अभंग आहे, कूट बघा. त्याचा अर्थ कळतो तुम्हाला, पण भाव नाही कळत. फुगडी फू
सौती माझे तू फुगडी फू सौती माझे तू हा गुणी भरले धू हा गुणी भरले धू ऐका आता पुढचं तुझ्या ढुंगा तोंडावरी थू तुझ्या ढुंगा तोंडावरी थू तुझ्या ढुंगा तोंडावरी थू 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 फुगडी फू सौती माझे तू फुगडी फू सौती माझे तू हा गुणी भरले धू हा गुणी भरले धू तुझ्या ढुंगा तोंडावरी थू तुझ्या ढुंगा तोंडावरी थू तुझ्या ढुंगा तोंडावरी थू 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 पकवाजाला बोट दाखवलं थुकायचं म्हणून आवरलं नाही तर असे पकवाजे पच पच थुकतात आता ते काही हिंद्यात नसते त्यावेळेस महाराज थुकले बसा थुकत मग विठाल आता याचाही अर्थ कळतो ना पण भाव नाही ना कळत त्याला कुठं म्हणतात एक सवत दुसऱ्या सवतीला म्हणते फुगडी फू सवती माझे तू जुनी सवत म्हणते नव्या सवतीला चल आपण फुगडी खेळू जुनी नव्या सवतीला वाटलं हे आपल्याला स्वीकारणार नाही पण जुनी तर एवढी खुश झाली की काय म्हणायला लागली फुगडी मग ते नवी लय खुश झाली अशी भरभर धावत गेली अरे वा 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 चल आपण फुगडी खेळू पण ते जुनी लगेच म्हणते ए हा गुन्हे भरले धू तू घाणेरडी आहे म्हणे तुझ्यासोबत मी फुगडी नाही खेळणार आणि अशी तू धुऊ नये स्वच्छ होऊ नये आणि जर नाही स्वच्छ होऊन आली तर मी थुंकणार तुझ्या अंगावर कुठं थुंकणार तू गोबाराने ठिकाणं सांगितले तुझ्या डुंगा तोंडावर येथू मी थुंकणार अर्थ कळाला की नाही मावल्या हो अर्थ कळाला एक सवत दुसरीला म्हणते फुगडी खेळायला ये ही गेली तर तिची घाण पाहिली तर ती म्हणते तू स्वच्छ होऊ नये नाहीतर मी तुझ्या अंगावर थुंकणार तुझ्यासोबत फुगडी खेळणार नाही पण आता हेच सांगण्यामध्ये तुकोबाऱ्यांचं तात्पर्य असेल का अर्थ आहे हा पण भाव हा नाही भाव काय आहे त्या दोन सवती म्हणजे दोन बुद्ध्या आमचे नाथ बाबा म्हणतात हा संसार तरावया मुख्य सद्बुद्धी गाराया रिगमुनाही अनेक उपाया व्यर्थ काया सिनावे दोन बुद्ध्या एक सद्बुद्धी दुसरी दुर्बुद्धी नवीन सवत सद्बुद्धी जुनी सवत आता जुनी आहे ती चांगली आहे सद्बुद्धी आहे ती म्हणजे ये बाई ये माझ्या नवऱ्यानं आणली तुला आता मी तुला राग करून काय फायदा आहे चल आपण फुगडी खेळू पण ती घाण तिच्याजवळ मल होता तिच्याजवळ विक्षेप होता तिच्याजवळ आवरण होता मग अशी घाणेरडीन हिच्यासोबत कशी फुगडी खेळणार स्वच्छ होणे निष्काम कर्म कर मल घालव निष्काम उपासना कर विक्षेप घालव आणि ब्रह्मज्ञान कमवून आवरण घालव पण हे तीन दोष निवृत्त झाले की एक मग माझ्याजवळ मग आपण सोबत फुगडी खेळू म्हणजे सोबत राहूया कारण दोन्ही सद्बुद्धी झाल्यावर रममान व्हायला काही लागत नाही त्याला कूट म्हणतात आणि हा कूटाचा मी भाव सांगितला तसं प्रस्तुत अभंग कूट आहे आत्मा हा नवरा आत्मा नवरदेव आहे आणि कुडी म्हणजे हे शरीर काय आहे नवरी शरीर नवरी आहे आणि लिंब लोन करी ओहरासी याचा अर्थ असा होते ओहर म्हणजे व्यापारी चांगदेव महाराज म्हणतात जो व्यापारी आहे मी त्याची नजर उतरवतो आता आत्मा नवरदेव आणि शरीर नवरी आणि मध्येच व्यापाऱ्याची नजर उतरवायची म्हणजे हे चालू असणाऱ्या मालिकेत जसं वॉशिंग पावडर निर्मा येते तशीच जाहिरात आल्यावर नाही झालं की नाही हे मग याचा अर्थ काय आहे ते याची संगत लावावी लागेल महाराज शास्त्रामध्ये संत वचनामध्ये तुम्हाला विसंगत वाटतं ते विसंगत नसतं आमच्या चित्सुकीत एक उदाहरण आलं उदिते जुहोती अनुदिते जुहोती एक ब्राह्मण आहे समजा पाठक गुरुजी आहे उदिते जुहोती पाठकच ना तुम्ही उदिते जुहोती तुम्ही सूर्याचा उदय झाल्यावर यज्ञ करावा कळते बा उदय झाल्यावर आमच्या गावात एक रतन पाटलाचा उदय आहे तो उदय नाही हा उदय आपल्याला इथला सांगायचा आहे म्हणजे सूर्याचा उदय तर सूर्याचा उदय झाल्यावर यज्ञ करावा आणि लगेच वेदाचा दुसऱ्या ठिकाणी आलं अनुदिते जुहोती सूर्योदयाच्या आधी यज्ञ करावा मग आता एक कुलकर्णीने एक पाठक एक शुक्ल यजुर्वेदाचा एक कृष्ण यजुर्वेदाचा एक वाजसने शाखेचा 5 प्रवराचा कश्यप गोत्री एकाला सांगितलं उदिते जुहोती तू उदय झाल्यावर यज्ञ कर एकाला सांगितलं सूर्योदयाच्या मग आता नेमकं वेदच सांगून राहिला सूर्योदय झाल्यावर कर आणि वेदच सांगून राहिला सूर्योदयाच्या
आधी कर. मग आता नेमका सूर्योदय झाल्यावर करावा का आधी करावा? बरं, एक सांगितलं असतं शेडजीनं, एक गोम्यानं, तर आम्ही गोम्याला काढून दिलं असतं. पण दोन्ही वाक्य वेदाचे आहेत. आता कसं, तर मग हे संगत लावायची, ज्याची जशी परंपरा आहे. पाठकची परंपरा उदिती जुहोतीची आहे, त्यानं उदिती जुहोती. आणि कुलकर्णीची परंपरा सूर्योदयाच्या आधी यज्ञ करायची आहे, तर अनुदिती जुहोती आहे. तसं अभंगाच्या संगती लावायच्या, ते चूक बीक नसतं. विढाल विढाल असू द्या. तर ओहर शब्दाचा अर्थ होते व्यापारी, आणि इथं व्यापारी कोण घ्यायचा, तर साधना करणारा, नामस्मरण करणारा, भगवत चिंतन करणारा, त्याची नजर उतरवा. का? कारण तो आत्मा हा नवरा न कुडी हे नवरी. महाराज, हे अदर कास्ट आहे बरं. कारण तुम्हाला कळते का, परमार्थामध्ये शास्त्रामध्ये 3 सत्ता आहेत. व्यवहारामध्ये जसं साडी माडी तेली कुणबी अप्पा ह्या वेगवेगळ्या जाती आहेत ना, तशा परमार्थात 3 जाती आहेत. एक आहे पारमार्थिक सत्ता, दुसरी आहे व्यावहारिक सत्ता, आणि चौथी आहे प्रातिभाषिक सत्ता. आम्हाला सत्ता समजते, ह्या सत्ता काही वेळ नाही लागत. 3 सत्ता आहे द्या. मग आत्मा आहे पारमार्थिक सत्तेतला, आणि देह आहे प्रातिभाषिक सत्तेतला. मग झालं की नाही अदर कास्ट विवाह, माय येली बाप तेलीन पोरगा सय्यद अली. मग आता असं जर झालं, त्यामुळे हे जे लग्न आता हे मुडायला पाहिजे ना. मग कारण आत्मा कोण्या सत्तेतला आहे पारमार्थिक, देह कोण्या सत्तेतला आहे प्रातिभाषिक, असं व्हायला नको पाहिजे. पण हे झालं. याला शास्त्रीय भाषेमध्ये अन्योन्याध्यास म्हणतात. आत्म्याचा देहावर आणि देहाचा आत्म्यावर अन्योन्याध्यास झाला, आणि हा मोडण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याची नजर उतरवा. मग का म्हणजे आमची, मग आम्ही कीर्तनात येऊन बसलो ना भाऊ, नुसते कीर्तनात येऊन बसल्यानं साधक नाही होत. आता इथं येऊन बसलेले, आता मीच बघा, मी गाडीतून उतरलो तर चप्पल गाडीत ठेवली, कारण बाहेर उतरल्यावर कोणी घेऊन जाऊ शकतो. तेव्हा त्या लासलगावजवळ कीर्तन होतं, आमची चप्पल गेली महाराज. 97 कीर्तन, लोक जमले भरपूर, गेली चप्पल, गेली नेली. त्याचं कोणाला काय बसायला घेतली कोण, आणि गेली चप्पल. तर त्या चप्पलची तारीख राहील ती 2 महिने पुढे. तर मी ते 2 महिने मग चप्पल विकतच घेतली नाही. मग आमच्यासोबत जे पोरं होते आश्रमातल्या पोरांनी चप्पल, आता मीच वापरून नाही राहिलं, पोरं काय वापरतील, बंद करून टाकली. मग आता चपलीत जीव, एक ॲल्टो खाली चप्पल ठेवतात, एक बोलेरो खाली चप्पल ठेवतात. आणि यायला नजर लागणार आहे का? खरा साधक कोण? 18 वनस्पती फुले फळे ओढते बावी त्या पोखरणी, नदी गंगा वाहते या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया, कासया योग सेवेते पर्येते मदान बघा. या चरणाकडे लक्ष द्या. हे नेहमीचं प्रमाण आहे मधाला शेतलं, पण कोणाला अर्थ माहित नाही याचा, लक्षच देत नाहीत तिकडे. बघा काय काय आहे त्याच्या घरी. 18 भर वनस्पती फुले फळे ओळती, एवढा आहे घरी. 18 भार वनस्पती. आता एवढ्या वनस्पती राहिल्या तुमच्याकडलं मला माहित नाही, आमच्याकडे तर 2च राहिल्या, सोयाबीन आणि तूर. तेवढ्यावर करते फुर फुर 2च वनस्पती. येऊ दे सोयाबीन, मग सांगतो तुले. 3 एकर वावर, एकरी 3 क्विंटल, 3 त्रिके 9, 4.5 क्विंटल थ्रेचर वाऱ्याला दिलं, त्यातलं 2 क्विंटल तयारी वाऱ्याला दिलं, आणि उरलेलं उधारीत गेलं, काहीच नाही हातामध्ये राहा. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती. ओळतीचा अर्थ कळती का गुरुजी? ओळती म्हणजे कामसरती तरी उरती, त्याला ओळती म्हणती. काम झाले, इतक्या फुलं अख्ख्या घराला सजवलं तरी पोतं भरेल आहे, याला ओढणं म्हणतात. अख्ख्या घराला, सगळ्या घराने पाहुण्या रावळ्यांनी फळं खाल्ले तरी फ्रीज भरेल आहे, याला फळं ओढणं म्हणतात. 18 भार वनस्पती फुले फळे ओळते. अधिक काय? भवित्या पोखरणी नदी गंगा, शेताच्या शेजारून गंगा वाहते, नदीकाठचे शेत आहेत. अधिक पुढे, ज्या घरी कुलस्त्रिया, कुलस्त्रिया सुंदर दिसणारी स्त्री आणि माना मर्यादेची सात्विक स्त्री घरामध्ये आहे, पण हा ईरखंती. मग त्या सात्विक स्त्रीचा काय फायदा? ते मागून भाकर घेऊनच येईन की नाही? विहिरीवर याच्या विहीर खंदून राहिली तर नाही नाही नाही, ज्ञानोबाराय म्हणतात ज्या घरी कुलस्त्रिया. पुढे काय? राज्य राणी व संपत्ती. घरामध्ये कुलस्त्री आहे
आणि हा राजा आहे, त्यामुळे कुलस्त्रीला काही भाकर घेऊन यावं लागणार नाही विहिरीवर. आता पुढचं लय महत्वाचं आहे, हे सुख सांडोनी या. आणि असे जे असतात ते खरे साधक. आणि यायला होते नजर. आता तर शेंबळ्या पोराचा मोह सुटून नाही राहिला, यांना कशी नजर होणार. म्हणून 18 भार असे नजर ओहराशी लिंबलो न करी ओहराशी. खऱ्या साधकाची नजर उतरवा. आणि जो इमानदारीनं साधना करते ना महाराज, आपण फक्त भैरवी म्हणू आता. 16 झाला, नवरा गावी गेला. आणि जो इमानदारीनं साधना करतो त्याच्या जीवनामध्ये 16 होतो. मन लावून प्रॅक्टिस केली पकवाजाची, 16 होतो. लोक म्हणतात वा कसं मस्त वाजवलं. मन लावून जो गायनाची प्रॅक्टिस करतो 16 होतो. लोक स्तुती करतात. मन लावून कीर्तनाचा अभ्यास केला, नाही मनात उतरलं पण लोक वा चांगलं सोडवलं वा अभंग, 16 होतो. तसं तुम्ही जर इमानदारीनं साधना केली तर 16 होतो. मग 16 म्हणजे कोणता? हा गुरु आणि शिष्याची भेट, हा आहे परमार्थातला 16. व्यवहारामध्ये खूप 16 आहेत. सेकंड हँड बिनटपनाची सायकल घेतली तरी 16 आहे प्रपंचात. सायकल आणली की येता येताच पेढा घेऊन येते वाटायला, पण प्रपंचातली असतील. परमार्थात एकच 16, सद्गुरूची भेट. सद्गुरूची भेट 16 झाला. मग यानं काय झालं? हो, नवरा गावी गेला. नवरा आहे जीव, आणि तो गावी गेला म्हणजे तो ब्रह्मस्वरूपाकडे चालला गेला. गुरुच्या भेटीमुळे त्या जीवाला कळालं मी जीव नाही, मी ब्रह्मस्वरूप आहे. नवरा गावी गेला. आता लग्न होतं लफड्याचं, नवरा गेला घरी. माझा नवरीला कोण आधार आहे? मग आता वेगी आहे ती करा, नवरी बोलवा. आयती म्हणजे तयारी. त्या नवरीची आता तयारी करा, तिला काढून द्यायचं आहे. अरे मग काठ्या आणतो आम्ही हाणून, कारण त्या नवरीनं आपला पोरगा बिघडवला होता. जीव हा आत्म्याला ब्रह्माला जीवदशेमध्ये आणलं, त्यामुळे या देहरूपी नवरीला आपण मारायचं का? चांगदेव महाराज म्हणतात नाही, आपली संस्कृती तशी नाही. मग न्हानिली धुनिली गजस्कंदी मिरवली. न्हानिली निष्काम कर्मानं न्हानली, निष्काम उपासनेनं धुतली आणि गजस्कंदी मिरवली. आत्मसाक्षात्कार झाला, त्या देहाला मी ब्रह्मा याचा बोध झाला. न्हानिली धुनिली गजस्कंदी मिरविली, बोळवीत गेली 4 जणी. आणि त्या नवरीला 4 जण घेऊन गेले. आता 4 जण म्हणली की आपल्या ध्यानात हे येतात, पण इथले 4 जण कोण? विवेक, वैराग्य, समाधी षटका आणि मुमुक्षुत्व, हे साधन चतुष्टय. हे 4 जण या देहरूपी नवरीला मिथ्यात्वाकडे घेऊन गेले. का या नवरीला कुठं नेलं? आता घटस्फोट झाला की मावल्या हो, नवरी कुठं नेऊन दिली जाते? ज्याची आणेल असते त्यालाच देऊन टाकली जाते. तसं चांगदेव महाराज म्हणतात आम्ही सुद्धा ज्याची होती त्यालाच दिली. अभंगाचं शेवटचं ज्याची नो वारे त्यासी लाविली, ज्याची नो वारे त्या हाती 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 लाविली, संगमने आता निश्चिंता सोळा झाला नवरा गावी गेला, सोळा झाला नवरा गावी गेला. आता निश्चिंती संगमने आता निश्चिंता
नवरी जशी ज्याची त्याला दिली जाते. मग या देहरूपी नवरीचा आम्ही घटस्फोट घेतला. हे कोणाला दिली? ज्याची होती त्याला दिली. देह हा उसना आणला पाचाचा, म्हणजे उदाचा गोंधळ केला एके ठाई पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, पंचमहाभूताला एकत्र करून हा देह बनला. मग आम्ही काय केलं? आम्हाला आत्मसाक्षात्कार झाला. मग हे नवरी आम्ही ज्याची त्याला देऊन टाकली. राम नाम सत्य हे ज्याची नवरी त्या हाती लाविली. मग का महाराज तुमचं काय झालं? चांगदेव महाराज म्हणे तुमच्या घरात जर असं लफडं झालं अन्योन्याध्यास, ते नवरी निघून गेली आणि पोरगा घरी आला, मग तुम्हाला कसं वाटन? आम्हाला निश्चिंत वाटन, चांगलं वाटन. मग चांगदेव महाराज म्हणतात मलाही तसंच झालं. चांगा म्हणे आता निश्चिंत झाली. हा देह मिथ्यात्वाचा निश्चय झाला आणि जीवाला कळालं मी परब्रह्म स्वरूप आहे. त्यामुळे चांगदेव महाराज म्हणतात मी निवांत झालो. चांगा म्हणे आता निश्चिंत झाली. असो मंडळी, थोडक्या वेळामध्ये जसा अभंगावर प्रकाश टाकता आला तसा मी टाकण्याचा प्रयत्न केला. परमपूज्य गुरुनामगुरू गोठीराम बाबा यांच्या या पुण्यतिथीच्या सेवेचा योग आमचे परमस्नेही श्री हरिभक्तपरायण सार्थक महाराज यांच्यामुळे हा योग आला. तसेच तुमच्या गावातील आणि गोठीराम बाबाचे शिष्य पाठक गुरुजींचे वडील, काय नाव होतं बाबांचं? सुभाष गुरुजी यांच्यामुळे हा सेवेचा योग आला. गोठीराम बाबाची सेवा घडली आणि बाबांची इथं शिष्य परंपरा तर सगळेच आहे. बाबाच्या शिष्य परंपरेतले जसे तुम्ही आहेत तसा मीही त्याच परंपरेतला आहे. पण इथं रक्त परंपरासुद्धा उपस्थित आहे. गुरुवर्य बाबांना मला वाटतं का 4 चिरंजीव, 4 मुलं 1 मुलगी होती. त्यापैकी 2 भगवत स्वरूप झालेत आणि 2 वर्तमान आहेत. श्री हरिभक्तपरायण सोपान भाऊ आणि दुसरे काय अरुण भाऊ म्हणून आहेत आणि एक ताई मुक्ताबाई. तर हे आहेत. तर त्या नाही, पण सोपान भाऊचा आमचा परिचय झाला. शिष्य परंपरेतले जसे तुम्ही तसा मी आणि रक्त परंपरेचाही इथं परिचय झाला. खूप आनंद वाटला. बाबांच्या सेवेचा योग आला. तुमच्यासारखे सुज्ञ श्रोते 5-10 मिनिट वर गेला आपलं, पण कोणीच उठलं नाही. आता न उठण्याचं कारण कीर्तन आवडलं म्हणून की पंगत अजून व्हायची आहे समजा, काय माहिती त्याला माहिती, पण मात्र उठलं काही नाही कोणी अजून समजा. असो, झालेली सेवा आपण आदरणीय पूजनीय गुरुनामगुरू गोठीराम बाबांच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर